जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे आणि तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. आजचा विषय आपला आहे गांडूळ खत प्रकल्प योजना 2026. तर तसा सुरुवात झालंय आता. बऱ्याच वर्षापासून हे गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजना चालू आहे. पण आजच परत आपण एकदा एक्सप्लेन करू. भरपूर व्हिडिओ येऊन गेले, भरपूर लेख येऊन गेले. पण जी काळाची गरज आहे त्या विषयावरती व्हिडिओ बनवतोय आणि कसे-कसे असणारे मुद्दे ते आपल्याला पाठीमागे दिसताय, पण त्याच्यावर आपण एक्सप्लेन करू. कुठं अर्ज करायचा, कसं करायचं ते सर्व बघू. बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा. चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या गरजू शेतकऱ्यांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. गांडूळ खत ही काळाची गरज बनली कारण सेंद्रिय खत असेल तरच भविष्यात आपण शेती करू शकतो. नाहीतर रासायनिक खतांनी पूर्ण वाट लागणार आहे काही दिवसांत. काही वर्षातच आपल्याला त्याचे अनुभव कळणार आहे. आत्ताच कळायला लागले. पण तरी आपण जर असे अनुदान योजनात असे प्रकल्प उभे केले, तर नक्कीच बाकीच्या शेतकऱ्यांना आदर्श भेटेल किंवा आपल्या स्वतःला त्याची गरज आहे असं समजून आपण हे प्रकल्प घेऊ शकता, बनवू शकता आणि कसे असाल आणि कसा अर्ज करायचा आहे, हे आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे. तर सर्वात प्रथम बघू आपण एक अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज यामध्ये एक नंबरचा मुद्दा आहे आपला नानाजी देशमुख संजीवनी योजना. या अंतर्गत तुम्ही या गांडूळ खत प्रकल्पासाठी अर्ज करू शकता. तिथे तुम्हाला जवळपास 50% पासून सबसिडी भेटते कास्ट वाईज आणि 70-80% पर्यंत सबसिडी मिळते. त्यामधून तुम्ही अर्ज करून हा प्रकल्प उभा करू शकता. ऑफिशियल साईटला जायचं. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करून हा गांडूळ खत प्रकल्प घेऊन आणि चांगल्या प्रकारे आपला गांडूळ खत प्रकल्प निर्मिती करून आपली शेतीच्यासाठी आणि त्याचा विक्री सुद्धा करू शकता. असा प्रकल्प आपण अनुदान योजनेत घेतलं तर त्याचा फायदा होणार आहे. तर तुम्ही अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्ही अल्पभूधारक असणं गरजेचं आहे. त्यामध्ये अपंग असतील, एस-सी, एस-टी कॅटेगरीच्या जे काही अनुसूचित जाती जमाती असतील, त्या इथं अर्ज करू शकता. महिला बचत गट असतील, ह्या सर्वांना इथं चांगल्या प्रकारे अनुदान भेटतं. 50% पासून तर 70-80% पर्यंत तुम्हाला इथं अनुदान भेटणार आहे पोखरामध्ये. पोखरामध्ये या योजनेत जर अर्ज केला तुम्ही तर त्यानंतरचा मुद्दा आहे महा-डी-बी-टी. तिथं आता सध्या चालूच आहे अर्ज. तर इथं महा-डी-बी-टीला तुम्ही एकात्मिक फलोत्पादन अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता. या साईटला जाऊन तुम्ही या ऑप्शन निवडून इथं तुम्ही अर्ज करू शकता गांडूळ खत प्रकल्पासाठी. तिथं पण तुम्हाला जवळपास 50% पासून सबसिडी आहे मित्रांनो. कास्ट वाईज जवळपास 30-40 हजारापासून तुम्हाला अनुदान मिळतं. तर खूप मोठी रक्कम आहे. तर तुमचा प्रकल्प जसा असेल, तुम्ही जसा प्रकल्प बनवाल, प्रोजेक्ट बनवाल, जेवढी रक्कम द्याल त्याच्यातून तुम्हाला नक्कीच एवढी सूट भेटत जाईल. 50% 40% कास्ट वाईज. अपंग असाल तर अपंग वाईज असेल, अल्पभूधारक असेल तर त्या पद्धतीनं ज्या तुम्ही क्रायटेरियात बसाल, त्या पद्धतीने तुम्हाला सबसिडी भेटेल. त्यामुळं तुम्ही अर्ज करायला मागे-पुढे बघू नका मित्रांनो. भविष्य खूप अवघड जाणार आहे रासायनिक खतामध्ये. सेंद्रिय खताची शेती करणं खूप गरजेचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे काय गांडूळ खत प्रकल्प ते आपण राबवून आपल्या स्वतःच्या शेतीला आपण हे खत वापरू शकतो आणि विक्री सुद्धा करू शकतो. खूप जास्त डिमांड आहे गांडूळ खताला. तुम्हाला तर माहीतच आहे जे काही प्रगतशील शेतकरी आहे त्यांना यात गांडूळ खताचं महत्त्व आहे ते नक्की माहिती आहे आणि याचा फायदा सुद्धा माहिती आहे कारण खूप जास्त फायदा होतो. जमीन भुसभुशीत होते आणि जे काही पिकं आहे, जी मुळी चालणार आहे, ती खूप फास्ट चालते आणि खूप जास्त उत्पन्न आपल्याला या खताद्वारे भेटतं. त्यामुळं हा प्रकल्प आपल्याला खूप महत्त्वाचा ठरू शकतो आणि याचे फायदे बरेच आहे. रासायनिक खतं वापरून सुद्धा आपल्याला जिथं उत्पन्न भेटत नाही, तिथं आपण सेंद्रिय खतं वापरून गांडूळ खतासारखे जे खतं आहे, ते वापरून आपण चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो. त्यामुळं खूप काही असा खर्च येणारा हा प्रोजेक्ट नाहीये मित्रांनो. कमी खर्चात, कमी जागेत हा प्रकल्प आपण राबवू शकतो. सुरुवात कमी जागेत करा. जर चांगला रिझल्ट आला, तर तुम्ही याचा मोठ्या जागेत प्रकल्प उभारू शकता. मोठ्या जागेत तुम्ही याचं नियोजन लावू शकता आणि चांगलं उत्पन्न आपण जे शेतीला जोडधंदा म्हणून सुद्धा अ, याच्याकडे बघू शकतो. कारण खूप जास्त डिमांड गांडूळ खताला सध्या फायदे आपल्याकडं जे आपल्याला होऊ शकतात. जर आपण याचं योग्य नियोजन केलं, योग्य प्रकल्प आपण स्थापित केला, तर नक्कीच याचे खूप सारे फायदे आपल्याला तर या 3 ऑप्शनमधून तुम्ही कुठं पण अर्ज करू शकता आणि तुम्ही अजून माहिती घेण्यासाठी तुम्ही आपल्या जवळच्या कृषी विभागामध्ये सुद्धा संपर्क करू शकता. तिथं पण तुम्हाला चांगली योग्य ती माहिती भेटेल आणि जे काही प्रकल्प आहे मित्रांनो 3x6 3x7चा आपल्याला एक खड्डा खणायचा असतो किंवा आपण एक रेडीमेड आता सुद्धा मटेरियल मार्केटमध्ये भेटतं. बॅगा असतात 3x7च्या किंवा 4x12च्या सुद्धा बॅगा आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्या घ्यायच्या आहे आणि आपल्याला योग्य त्या ठिकाणी ठेवायच्या म्हणजे सावली असणं खूप गरजेचं आहे. जसं आपल्या झाडं असतील
किंवा आपल्याकडे जर मोकळे शेड असतील मोठे, त्या ठिकाणी आपण हा प्रकल्प राबवू शकतो. त्यासाठी काही थोडं खत वगैरे असेल आपल्याकडलं, शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल आणि त्यामध्ये हे गांडूळ सोडून त्यावरती आपल्याला पाला-पाचोळा टाकायचा आहे. म्हणजे आपल्याकडे जे वल्ल गवत असेल, चितपट असेल ऊसामधलं किंवा जो काही आपल्याकडला रॉ मटेरियल असतं भाजीपाल्याचं, भाजीपाल्याचा पाला असतो, ते सुद्धा आपण याच्यावर टाकून याचं गांडूळ खत चांगल्या प्रकारे तयार करू शकतो. त्यामुळं जे काही आपला वाया जाणारा पालापाचोळा असेल, गवत असेल, चिकट असेल, हे सर्व याचा उपयोग करून आपण चांगल्या प्रकारे गांडूळ खत निर्मिती करू शकतो. त्यासाठी गांडूळ तुम्हाला गांडूळ प्रकल्पावरनं मिळून जातील. आता भरपूर तालुक्याच्या लेव्हलला असेल, जिल्ह्याच्या लेव्हलला असेल, भरपूर ठिकाणी आता शासकीय प्रकल्प सुद्धा चालू झालेले आहेत. तांदूळ जे घ्यायचे त्यासाठी तुम्हाला जास्त काही कुठे फिरायची गरज पडणार नाही. भरपूर ठिकाणी प्रकल्प चालू आहे. तिथून तुम्ही गांडूळ घेऊ शकता आणि हायब्रिड जाती त्यामुळं सध्या चांगल्या प्रकारचं त्यांच्यापासून आपल्याला उत्पन्न भेटतं. बऱ्याच तशा 300 पर्यंत गांडुळांच्या जाती आहे. म्हणजे काही सिलेक्टिव्ह जाती आहे. ज्या आपल्याला गांडूळ प्रकल्पावरती उपलब्ध असतात. ते आपल्याला नक्कीच त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो या गांडूळ खत प्रकल्पामध्ये खूप काही असं अवघड आहे, असं मला वाटत नाही. कारण फार काही त्याच्यात काही वेगळं जगावेगळं करायचे असंही काही नाही. कुठलाही प्रकल्प घ्या, कुठलाही व्यवसाय घ्या, त्यामध्ये थोडं मेहनत करावीच लागते सुरुवातीला. त्यानंतर तुमचा जसा बिझनेस सेट होईल, तुमचा जसा प्रकल्प सेट होईल, तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून चांगले रिझल्ट भेटतील. आता जर त्याचा किलोचा विषय घेतला, 1 किलोसाठी गांडूळ खताची किंमत मित्रांनो जवळपास त्याची ₹15 केजीपासून तर ₹25 पर्यंत इतकं महाग विकलं जातं. तर तुम्ही अंदाज लावू शकता किती किलो महाग आहे ते. सध्या असे याचे रेट आहे मार्केटमध्ये आणि जर का आपण चांगला प्रकल्प तयार केला आणि आपण आपल्या शेतीसाठी वापरून जर आपल्याकडे मटेरियल शिल्लक राहत असेल, तर तुम्ही ह्या किमतीमध्ये विकू शकता आणि घेणारे खूप जास्त आहे. तुम्हालाही चांगलं माहिती आहे गांडूळ खत किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही या प्रकल्पामधून स्वतःच्या गरजा भागवून त्या विकू पण शकता आणि आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली प्रकारे सुधारू शकता. कारण मार्केटमध्ये याची किंमत खूप जास्त आहे आणि डिमांड पण खूप जास्त आहे आणि काय खूप जास्त विशेष आपल्याला करायचं एक प्रोजेक्ट बनवायचा, एक मस्तपैकी आपली एक जागा निवडायची. तिथं शेड वगैरे असेल तर शेडमध्ये करू शकता किंवा झाडं असेल तर झाडांच्या सावलीमध्ये एकदम उत्तम. नसेल झाडं तर आपण एक चांगल्या प्रकारे असं शेड बांधू शकता. त्यामध्ये आपण एक या प्रकल्पाला सुरुवात करू शकतो आणि त्यासाठी मित्रांनो ओलावा असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही अशी जागा निवडा जिथं कायम ओलावा टिकून राहील. म्हणजे सावलीचे जे ठिकाणं असतात, तिथं आपल्याला जास्त पाणी द्यायची गरज नाही. कारण उन्हामध्ये हे चालणार नाही मित्रांनो. कोरडी जागेत गांडूळ जगत नाही. त्यामुळं ओली जागा असणं खूप गरजेचं आहे. त्यातून आपल्याला चांगला रिझल्ट भेटेल, चांगले उत्पन्न भेटेल. त्यासाठी सावलीची जागा आणि किंवा शेड आपले जे काही मोठे शेड असतील तिथं आपण हा प्रकल्प राबवू शकता. सुरुवात एका बेडनी करा. 1 वर्ष किंवा 6 महिने त्याचा रिझल्ट घ्या. कसं अनुभव आहे, कसं काम चालतं, कसं काय सर्व काही अनुभव घ्या त्याचा. त्यानंतर ते बेड तुम्ही काढू शकता. 1 चे 2 करा, 2 चे 3 करा आणि भविष्यात या योजनेमधून चांगलं अनुदान घेऊ शकता आणि तुमचा प्रकल्प चांगल्या प्रकारे राबवू शकता. किंमत तुम्ही बघितली 15 ते 25 रुपयापर्यंत किलोनी विकलं जातंय गांडूळ खत. सोपी किंमत नाही मित्रांनो. खूप जास्त किंमत आहे ही आणि वजन पण बऱ्यापैकी असतं त्याला. भुसभुशीत जरी असलं, तरी जर ती क्वालिटी असेल, तर तुमची ह्या किमतीमध्ये आरामशीर विकू शकता तुम्ही आणि आपल्या जमिनीला सुद्धा देऊ शकता. तर ह्या प्रकल्पाचा असा बरेच फायदा हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. कारण सेंद्रिय खत आणि सेंद्रिय शेतीची भविष्यात खूप गरज आहे मित्रांनो. बाकी तुम्हाला काय वाटतं? आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करून कमेंट करा आणि भेटू परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.